चला आता आपण कोन दुभाजकाचे प्रमेय किंवा कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास फक्त एवढ्यावरच गणित एकाच वेळेस पाहू. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही की नेमकं गणित आता कशावर येणार आहे. एवढं मात्र नक्की आहे की ही आकृती पाहून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की याच्यात कोन जर का दुभागलेला दिसत आहे म्हणजे याचा अर्थ प्रश्न हा कोन दुभाजकाच्या प्रमेयावर आहे. म्हणजे तुमच्या ते ताबडतोब लक्षात यायला पाहिजे की जर का एखाद्या कोणावर सारख्या खुणा करून दिल्या असतील म्हणजे तो कोन दुभागला गेलाय. म्हणजे त्या ज्या किरणामुळे दुभागले गेलाय तो किरण त्या कोणा समोरच्या बाजूला ज्या प्रमाणात विभागते ते प्रमाण हे उरलेल्या दोन बाजूच्या एवढं असणार आहे. हे तुमच्या ताबडतोब लक्षात आलं पाहिजे. आता इथं प्रश्न तिसरा आहे. तिसऱ्या प्रश्नात काय सांगितलंय की त्रिकोण MNP मध्ये NQ हा कोन N चा दुभाजक आहे. ठीक आहे ना. आणि MN ची किंमत दिली तुम्हाला 5, PN ची किंमत दिली तुम्हाला 7, MQ ची किंमत दिली तुम्हाला 2.5. तर QP किती काळ असेल ते कळा. मग आता तुमच्या इथे लक्षात यायला लागले दिलेलं पण आहे की NQ हा कोन N चा दुभाजक आहे. मग जर तो दुभाजक असेल तर तुम्हाला माहिती आहे की तो समोरच्या बाजूला या उरलेल्या दोन बाजूच्या प्रमाणात विभागते म्हणून. बरोबर आहे का. मग आपण ते लिहू. NQ हा कोन N चा दुभाजक आहे. मग जर दुभाजक आहे तर मला काय लिहिता येते. मला लिहिता येते मग की या कोनासमोरील बाजूचं गुणोत्तर म्हणजेच इकडून घ्या किंवा तिकडून, पण मग एक काहीतरी लक्षात ठेवा की जर आधी ही बाजू घेत असाल त्याच्या शेतात ही घेत असाल तर बरोबर करताना आधी तुम्हाला ही बाजू घ्यायची मग ही बाजू घ्यायची. ठीक आहे ना. मग मी तसंच करतो. आपल्याला काढायचंय QP मग QP वर घेतो QP छेद QM. ठीक आहे ना. किंवा तुम्ही याला PQ म्हणले आणि मग QM लिहिलं तरी हरकत नाही, ते एकच होते. बरोबर PN छेद MN. हे कशावरून लिहिता आलं आपल्याला. कोन दुभाजकाचे प्रमेय. बरोबर आहे. आठवते ना. ठीक आहे. हे दुभा म्हणजे दुभाजकाचे लिहिले. मी शॉर्टकट लिहिले, तुम्ही पूर्ण लिहा. मग आता किमती टाका. आपल्याला QP ची काढायची. QP तसाच राहील. QM किती आहे 2.5. बरोबर. PN किती आहे 7. MN किती आहे 5. आता QP ची किंमत काढायची तुम्हाला. मग हा 2.5 इकडचा इकडे पाठवून द्या म्हणजे तो वर येईल गुणाकार. कळलं. मग आता 2.5 ला 5 न भाग जाते. 5 5 25 म्हणजे 0.5 आणि मग याचा गुणाकार करा. QP बरोबर 7 गुणिला 0.5. मग किती येते QP बरोबर 7 5 35 म्हणजे एक घर सोडून पॉईंट झालं. समजलं. कोन दुभाजक दिलेला होता म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार हे लिहिलं की या कोनासमोरील बाजूचं गुणोत्तर हे या दोन बाजूच्या गुणोत्तराएवढं येते. आणि त्याच्यापैकी 4 बाजूपैकी एक बाजू दिलेली नव्हती, 3 दिलेल्या होत्या. मग त्याला संख्या त्याच्या किमती होत्या त्या ठेवल्या, जी नाही दिलेली त्याची किंमत काढली. असाच प्रश्न 6वा आहे. प्रश्न 6व्यामध्ये एक त्रिकोण आहे MNP आणि या MNP मध्ये ह्या 3 बाजूची लांबी दिलेली आहे. तर तुम्हाला म्हणलं इथे सुद्धा QP काढा. तुम्हाला यायला पाहिजे. हे जर समजलं असेल तुम्हाला तर हे यायला पाहिजे. ठीक आहे ना. आता इथे पण दिसते की या दोन खुणा सारख्या येतात म्हणजे याचा अर्थ NQ हा कोन MNP चा कोन दुभाजक आहे. मी इथे लिहितो NQ आकृतीवरून लिहिता येते असं. आकृतीवरून, कारण याच्यात स्पष्ट असं शब्दात सांगितलं नाही जसं इकडे सांगितलं होतं. म्हणून याला काय लिहिलं इथं माहितीवरून. दिलेली माहिती म्हणजे आकृतीत जे दिलेले आहे त्याच्यावरून माहिती लिहायचं आपल्याला. तर NQ हा कोन N चा दुभाजक आहे. आकृतीत दिसते. बरोबर आहे का. मग जर का हा कोन दुभाजक आहे तर मग याच्यासारखंच मला काय लिहिता येते की PQ किंवा QP छेद QM किंवा MQ बरोबर NP छेद NM. कशावरून लिहिलं आहे. कोन दुभाजकाचे प्रमेय. बरोबर आहे का. ठीक आहे ना. मग आता इथे 4 बाजू येतात 1 2 3 4. मग या 4 पैकी 3 दिलेले आहेत त्या 3 ठेवा आणि QP ची किंमत काढा.
QM दिलेला आहे तुम्हाला 14, NP दिलेला आहे तुम्हाला 40 आणि NM दिलेला आहे 25. बरोबर आहे. मग आता हा 14 छेदात आहे तो तिकडे पाठवून द्या, तो गुणाकारात जाईल. 40 गुणिला 14 भागीला 25. एक तर या दोघाचा वर गुणाकार करून घ्या, नाही तर आधी याच्या सोबत भागाकार होत असेल तर चांगलंच आहे. 14 चूक 56 म्हणजे 560 छेदात 25. 560 ला भागून पहा 25 न. 25 एक 25, 25 दोन्ही 50, उरले 6, वरून 0 खाली घेतला. पुन्हा 25 दोन्ही 50, किती उरले 10. पॉइंट दिला 0 घेतला. 25 चूक 100. बरोबर आहे का? ठीक आहे ना. म्हणजे किती आलं उत्तर? QP बरोबर 22.4 झालं. समजलं?